आज आपण करणार आहोत डाळ व तांदूळ न भिजवता अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारी इडली। न सांगता घरी पाहुणे आले असतील तर नाश्त्यामध्ये काय करावं सुचत नाही। तर अशा वेळी कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ व तांदूळ न भिजवता फर्मेंट न करता मस्त गरम गरम इडली करता आली तर हो नक्कीच करता येते। आणि फर्मेंट केलेल्या इडलीसारखी छान जाडीदार पांढरी शुभ्र मऊ व लुसलुशीत होते, तुम्ही पाहू शकता। आणि इडली सोबतच मस्त अशी चटणीची रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। इडली गरम गरम असताना तर छान नरम वाटते, पण काही वेळानंतर ती तेवढी नरम राहत नाही। तर त्यासाठी महत्त्वाचं आहे प्रमाण। तर घरातल्या एकाच वाटीने किंवा एका ग्लासने सर्व प्रमाण घ्यावं। तर या ठिकाणी मी रेशनचा 1 वाटी तांदूळ घेतला। आता इडली छान जाडीदार व्हावी त्यासाठी तांदूळ घेताना हा जुना आणि जाड घ्यावा। त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ घेतली। इडलीसाठी काळी उडीद डाळ न घेता पांढरीच घ्यावी, त्यामुळे आपली इडली छान पांढरी शुभ्र होते। तांदूळ व डाळीसोबतच आता आपल्याला लागणार आहे पाव वाटी साबुदाणा। आता साबुदाणा घेतल्यामुळे इडली छान नरम आणि पांढरी शुभ्र होते। साबुदाण्याच्या ऐवजी तुम्ही पोहे पण घेऊ शकता। आता तांदूळ व डाळ भिजत न ठेवता 2 ते 3दा स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यावं। तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घेतली की आता खूप भांडी खराब न करता डायरेक्ट मिक्सरमध्येच ती काढून घेऊया। आता ज्या वाटीने आपण तांदूळ व डाळ घेतली त्याच वाटीने पाऊण वाटी दही घेऊया। आता आपण हे बॅटर फर्मेंट करणार नाही, तर त्यासाठी दही घेताना ते थोडं आंबट घ्यावं। आता यामध्ये घेऊ 1 वाटी पाणी आणि हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया। या इन्स्टंट इडलीसाठी तांदूळ व डाळ आपण भिजत ठेवले नाहीत, फर्मेंट करणार नाही, तर त्यासाठी ते मिक्सरला फिरवताना छान बारीक करून घ्यावं, रवेदार ठेवायचं नाही। तर हे बघा इडलीचं बॅटर मी छान बारीक करून घेतलं, रवेदार ठेवलं नाही। यामध्ये घालू चवीनुसार मीठ। मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घेतलं। आता ते मिक्स करून घेऊ। मीठ मिक्स करून झालं की आता त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण झटपट तयार होणारी चटणी करूया। त्यासाठी लागेल अर्धा चमचा तेल। तेल गरम झालं की 2 हिरव्या मिरच्या, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, लाल मिरची घेतली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला लागेल अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा तीळ। आता हे 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया। थंडी आहे तर तीळ जास्त घ्यायचे असतील तरी चालेल। आता 2 ते 3 मिनिट डाळी व शेंगदाणे छान भाजून झाली की छान स्मेल येतो। आता गॅस बंद करून हे थंड करून घेऊ। शेंगदाणे थंड झाले की आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। चटणीला थोडी आंबट चव यावी त्यासाठी आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे दही। आता दहीच्या ऐवजी तुम्हाला लिंबूचा रस घ्यायचा असेल तर तोही घेऊ शकता। त्यामध्ये घातलं अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा मी असं बारीक करून घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून परत फिरवून घ्यावं, त्यामुळे भांड्याला असलेली चटणी पण निघून येते। आता तुम्हाला ही चटणी यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त घ्यावं। ही चटणी आपण अशीही खाऊ शकतो, पण तडका द्यायचा असेल तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी छान फुटली की अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 1 मिरची तेलावर परतवून झाली की गॅस बंद करून गरम फोडणी चटणीवर घालू। तर या ठिकाणी इडलीसोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारी चटणी तयार आहे। यामध्ये डाळी, तीळ, शेंगदाणे असल्यामुळे चवीलाही खूप छान होते, नक्की करून बघा। इडली स्टीम करताना पाणी गरम असणं हे खूप महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी स्टीमरमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवावं। आणि आता इडली प्लेट्सला थोडं तेल लावून घेऊ, त्यामुळे आपली इडली काढताना ती सहज निघेल। तर इडली बॅटर बाजूला ठेवून 10 मिनिट झालेली आहेत। आता पाण्याचं प्रमाण बरोबर असल्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही। बॅटर बघा आपल्याला असं हवं। आता या बॅटरपासनं आपण इडली, डोसा, उत्तप्पा आपल्याला लागेल ते करू शकतो। स्टीमरमधलं पाणी गरम झालं की आता यामध्ये घालू अर्धा चमचा इनो नसेल घालायचा तर अर्धा चमचा सोडा घातला तरी चालेल। इनो किंवा सोडा घातल्यानंतर तो एकाच डायरेक्शनला फिरवत सोडा पिठात मिक्स करावा। डाळ व तांदळाची इडली असली तरी बॅटर आपण फर्मेंट केलेलं नाही, तर त्यासाठी त्यामध्ये इनो किंवा सोडा घालावाच लागेल, त्यामुळे इडली छान जाडीदार होईल।
आणि जर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर हे बॅटर रात्रभर फर्मेंट करून घ्यावं. इनो मिक्स करून झाला की बॅटर छान फुलून वर येतं, हे बघा. इनो छान मिक्स करून झाला की आता हे प्लेट्समध्ये भरून घेऊ. प्लेटमध्ये भरताना ते थोडं कमी भरावं, फुलायसाठी जागा राहायला हवी. इडली स्टीम करताना पाण्याला छान उकळी आली की नंतरच इडली स्टीम करायला ठेवावी. इडली स्टीम करताना पहिल्या प्लेटचे होल असतील तिथे वरची इडली यायला हवी, म्हणजे इडली ओलसर होणार नाही. आता त्यावर झाकण ठेवून 5 मिनिट मोठ्या गॅसवर आणि 5 ते 7 मिनिट मंद गॅसवर स्टीम करून घेऊ. तर 12 मिनिट इडली मी स्टीम करून घेतली. हे बघा, डाळ तांदळाची इन्स्टंट इडली असली तरी पण मस्त टम्म फुगली आहे, पांढरी शुभ्र झाली. आता इडली गरम गरम न काढता थोडी थंड झाली की काढून घेऊ. इडली प्लेटला तेल लावून घेतल्याने इडली अगदी सहज निघते. हे बघा, तांदूळ व डाळ न भिजवता न आंबवता 10 ते 12 तास फर्मेंट केलेल्या इडलीसारखीच परफेक्ट अशी मऊ नरम पांढरी शुभ्र इडली तयार आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ व तांदळाची ही इन्स्टंट इडली लागेल तेव्हा आपण करू शकतो. फक्त ही इन्स्टंट इडली करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे दही नक्की घाला, त्यामुळे फर्मेंट केलेल्या इडलीसारखी चव येईल. आणि दुसरं म्हणजे यामध्ये इनो किंवा सोडा नक्की घाला, तरच आपली इडली जाळीदार होईल. तर तयार आहे तांदूळ व डाळ न भिजवता न आंबवता पांढरी शुभ्र इडली. तांदूळ व डाळीची इन्स्टंट इडली असली तरी पण खूप नरम होते, तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली झटपट तयार होणारी इडली? आवडली तर नक्की करून बघा आणि प्रिया मराठी रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये.